चालू आहे, परंतु याच पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचा सर्वात जिव्हाळ्याचा आणि आवडता खाद्यपदार्थ आहे तो म्हणजे वडापाव। परंतु मुंबईकरांना तर माहित आहे का की वडापावची सुरुवात कशी झाली। वडापावची सुरुवात एका मराठी माणसाने चुकून केली होती। मराठी माणसाची एक चूक ती वडापावची सुरुवात झाली होती। परंतु या वडापावची सुरुवात नक्की मुंबईमध्ये कुठे झाली, कोणत्या साली झाली, वडापावची चव त्यावेळी कशी होती, वडापावची किंमत त्यावेळी किती होती आणि वडापावची सुरुवात करणारा तो माणूस कोण होता याची माहिती जर नसेल तुम्हाला तर तुम्ही सही व्हिडिओवरती आला आहात। कारण आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की वडापावची सुरुवात आणि वडापावचा इतिहास नेमका काय आहे तो। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात माहिती मोलाची। तर वडापावची सुरुवात नेमकी कुठून झाली। वडापावची सुरुवात ही खरं तर सांगितलं जातं पोर्तुगीजांनीच केली, परंतु ही साफ चुकीचं आहे। पोर्तुगीजांनी वडापावची सुरुवात केली नव्हती, तर पोर्तुगीजांनी बटाटा आणि वडा हा मुंबईत आणून ठेवला होता, परंतु त्यांनी त्याची सुरुवात केली नव्हती। तर मराठी माणसाने वडापावची सुरुवात केली। वडापावची सुरुवात ही 1966 ते 68 दरम्यान झाली। वडापावची सुरुवात ही 1966 ते 68 दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवर झाली। वडापावची सुरुवात ही अशोक वैद्य या मराठी माणसाने सुरुवात केली। अशोक वैद्य ही त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेर एक खाद्यपदार्थाचा छोटा गाडा लावून उभा होते आणि त्यावेळी ते विकत होते शिरा आणि पोहे हे दोन पदार्थ विकत होते। शिरा आणि पोहे विकत असताना त्यावेळी तिथे भरपूर गिरणी कामगार किंवा विद्यार्थी किंवा नोकरदार वर्ग यांचा दादर स्टेशनवरून लगबग सकाळची पहाटेची चालू असायची आणि अशा वेळी ती शिरा आणि पोहे खायला त्यांना वेळ लागायचा आणि त्यावेळी त्यांचा टाइम निघून जात असल्यामुळे काही गिरणी कामगार तर असेच उपाशी जायचे। त्यामुळे अशोक वैद्य यांच्या डोक्यात आलं की आपल्याकडे बटाटा आहे, पोर्तुगीजांनी बटाटा आणून ठेवला आहे, पाव आणून ठेवला आहे, तर त्यांनी तो बटाटा घेतला, त्याची भाजी बनवली आणि तो बेसन पिठामध्ये घुसळून तो तळला आणि तो एका कागदात भरून त्या गिरणी कामगारांना सकाळच्या लगबगीच्या वेळेत खायला दिला। एक दिवशी असं झालं की तो खायला देत असताना त्यांच्याकडे इतकी गर्दी झाली की त्यांनी त्या दिवशी आणलेले जे त्या कागदामध्ये देत होते ते कागद पूर्णपणे संपले। त्यावेळी अशोक वैद्य यांना प्रश्न पडला की आता गर्दी तर एवढी झाली आहे, परंतु आपल्याकडचे कागद संपले आहेत, हा गरम पदार्थ हातात तरी कसा द्यायचा आणि जाता जाता खाणारा माणूस हातात तरी कसा नेणार। म्हणून त्यावेळेस त्यांना पुढे समोरून जाताना एक पाववाला दिसला। त्यावेळी त्यांनी त्या पाववाल्याकडून पाव घेतले, त्या पावाचा मधून छेद केला आणि त्या पावामध्ये तो गरम वडा घातला आणि तो सर्व माणसांना द्यायला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून वडापावचा उगम झाला। म्हणजेच एका मराठी माणसाच्या चुकीमुळे म्हणले असता त्याच्या एक कल्पनेतून जर एक कागद संपले म्हणून त्यांनी पाव आणला आणि तो वडापावची उगम झाला आणि त्या दिवसापासून माणसे बटाटा वडा न मागता वडापाव या नावाने वडापाव मागू लागले आणि त्या दिवसापासून वडापावचा शोध हा मुंबई दादर स्टेशनवरून लागला। सध्या आपल्या ते अशोक वैद्य नाहीत, परंतु त्यांचा मुलगा हा नरेंद्र हा तिथे अजूनही वडापाव विकत आहे। दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून वडापाव ते अजूनही विकत आहेत। त्यांचा जे अशोक वैद्य होते, मेन वडापावची कल्पना ज्यांच्या डोक्यात आली, त्यांचा मृत्यू हे 1998 साली झाला, परंतु त्यांचा हाच बिझनेस त्यांच्या मुलांनी पुढे कंटिन्यू केला आणि आता सुद्धा अशोक वडा म्हणून तो अत्यंत मोठ्या प्रमाणात फेमस आहे। दादर स्टेशनच्या बाहेर तो वडापाव अजूनही मिळतो। तर वडापावची सुरुवात ही खरं तर मराठी माणसाने त्यावेळी केली आणि त्यावेळी ठाकरे सरकार होतं। मुंबईत ठाकरेंचं आजही राज्य आहे, तेव्हाही होतं। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते। बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी प्रत्येक मराठी माणसाला एकच रिक्वेस्ट करायची की तुम्ही नोकरी न करता तुम्ही आपला स्वतःचा बिझनेस चालू करा, उद्योग चालू करा आणि त्यावेळी त्यांनी या वडापावच्या कल्पनेलाही प्राधान्य दिलं आणि प्रत्येक मराठी माणसांना, काही जणांना परिस्थिती नसताना मोफत वडापावचे गाडे
सुद्धा वाटले. शिव वडापाव सेंटर असं वडापाव साखळी सुद्धा त्यावेळी त्यांनी सुरू केली आणि खरं तर त्यावेळी वडापावला प्राधान्य मिळाल्यामुळं आज सुद्धा मुंबईकरांचा आणि मुंबईकरांचा नाही, मुंबईकरांचा तर आहेच, परंतु तुम्ही संपूर्ण भारतभर वडापाव हा अत्यंत फेमस आणि जिव्हाळ्याचा माणसाचा त्यावेळेपासून विषय बनला गेला. तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे वडापाव संदर्भातील, की प्रत्येकाला माहीत असणं, प्रत्येक माणूस वडापाव खातो, परंतु त्याला वडापावची सुरुवात कुठून झाली, वडापावची त्यावेळी किंमत काय होती. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी वडापाव हा फक्त 2 रुपयाला मिळत होता आणि चालता चालता गिरणी कामगार 2 रुपयाचा वडापाव घेऊन आपलं पोट भरून पुढे काम करायचे आणि त्यावेळी आपल्या मराठी माणसाला एक धंदा मिळाला होता, वडापावची गाडी. यावरती बरेच मराठी माणसे मोठी सुद्धा झालेली आहेत. तर ही मोलाची माहिती जास्तीत जास्त पब्लिकपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समोर. तोपर्यंत धन्यवाद.